नाव बॅक टू क्रिकेट वळतोय आपण तुम्हा आम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय खेळाच्या या रंगमंचावर पाहत असलेला सामना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2026 चा मेगा फायनलचा सामना त्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो। गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात अभि स्ट्रायकिंग एंडला मयुरेश, दोन सामन्यामध्ये अपयश आहे पण यश आता फेकून द्यावं लागेल आणि चांगली कामगिरी करावी लागेल। ऑन द राईज टॉस केला होता, पुन्हा एकदा झेलची संधी होती पण चेंडू थांबणार नाहीये आणि मेगा फायनलचा येतोय पहिलाच सुपर चौकार मयुरेशच्या बॅट। झाली पाहिजे। चौकार आलाय, फुल टॉस टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू थांबणार नाही आणि पाठवून दिला थेट सीमा रेषेच्या पलीकडे। येतोय चौकारानंतर षटकार पुन्हा एकदा मयुरेशच्या बॅट मधून। मेगा फायनलची ही लढत आहे आणि जो चेंडू आता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू त्या चेंडूने तुम्हाला खेळायचं आहे। चॉईस वगैरे नसणार आहे कारण ऑलरेडी 5:30 झालेले आहेत, अंधार लवकर होतो, मॅच बॉल देखील आलेला आहे। तर तुम्ही आता कॉर्पोरेट करा। 4 षटकांची लढत आहे, 1 षटक पॉवर प्लेचं आहे, 4 षटकांची लढत आहे। जे नियम आम्ही तुमच्यापर्यंत सांगितले तेच नियम आम्ही ठेवतोय, कुठलाही बदल नाहीये, फक्त तुम्हाला सामना स्पीडअप करायचा आहे। ताबले पॉज अँड एक्झिक्यूट केलाय, चेंडूला समोरच्या दिशेने स्वाभाविक आहे टेनिस बॉल उसळी घेणार आणि पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी चौकार। अलिबाग वरून आम्ही इथपर्यंत का आलोय आणि डॉट बॉल आला लगेचच बघा सातकर साहेबांचा कमबॅक, कसा जोश आहे, चालेल हरकत नाहीये, षटकार चौकार आले, डॉट देखील काढायचे। सामना अजूनही आपल्या बाजूने झुकलेला नाहीये, प्रतिस्पर्धी संघ अटॅकिंग करतोय, आपल्याला डॉट बॉल काढायचे, प्रेशर क्रिएट करायचं आहे आणि बड़े मैच का बड़ा खिलाड़ी अभी देख सकते हैं आप मयुरेश चा बॉल कोदून काढायचा प्रयत्न, अजून एक चांगला चेंडू हाताळलाय, डॉट बॉल। हेच काहीतरी सातकर साहेब सांगतात आहे की तू बॉलिंग कर, चेंडू मेरिटवर टाक, चांगले चेंडू हाताळ। सामना झुकलेला आहे, अजूनही मोठे स्ट्रोक येतच राहणार, गोलंदाज आहे, गोलंदाज प्रहार होतच राहणार आहे पण तुला चांगली गोलंदाजी करायची। 3 चेंडू भले मयुरेशच्या नावावर राहिले पण त्यानंतर अभिनय केलेला कमबॅक खरंच खूप चांगला कमबॅक। 2 चेंडू डॉट, लो फुलटा चेंडू सॉफ्ट हँड खेळलेत, सिंगलच मिळेल, चांगली गोलंदाजी, याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात पलटवार। 3 चेंडू मयुरेशने चांगल्या पद्धतीने खेळले, त्यानंतर अभिने चांगला चेंडू हाताळले। पहिल्या षटकाची समाप्ती होते, धावसंख्या धाव फलकावर तुम्ही बघू शकतात 15 बिन बाद 15। पहिल्या षटकाच्या संपलेली धावसंख्या 15, थोडंसं स्पीडअप करायचं आहे, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं, 30 सर्कलच्या बाहेर आता तुम्ही 5 क्षेत्ररक्षक लावू शकतात आणि कीपर आणि बॉलर पकडून तब्बल 6 खेळाडू तुम्हाला आता 30 सर्कलच्या आतमध्ये लावायचे आहेत। पॉवर त्याचं जे रिस्ट्रिक्शन होतं ते आता संपलेलं आहे, बघू शकता तुम्ही। लॉंगच्या दिशेने डीप बॉलर स्टेप सांगा जरा। टेल्समॅन आहेत आमच्या, डीप लॉंग ऑनला तुम्ही क्षेत्ररक्षक पाहू शकता, डीप मिड विकेट पाहू शकता, डीप स्क्वेअर लेग पाहू शकतात, डीप एक्स्ट्रा कव्हर तुम्ही पाहू शकतात आणि 30 सर्कलच्या आत जर तुम्ही पाहिलं तर शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट गली आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, असं क्षेत्ररक्षण सध्या तरी सजवण्यात आलं। शॉर्ट मिड ऑन आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज वसंत, खराब चेंडू उडून दिलाय,
कॅचची संधी आहे, क्षेत्ररक्षक आहे कॅचच्या खाली आणि कॅच ड्रॉप आणि त्याचबरोबर धावा देखील मिळाल्या 4. नसा नसात श्वासा श्वासात रक्ता रक्तात शिवसेना भिनली आमच्या. शिवसेना खोदून काढलाय यावेळी. अलोन द कार्पेट चेंडू चाललाय. चांगली फिल्डिंग तिथे तुम्ही पाहू शकता. प्रोटेक्शन होता. एकच धाव मिळेल. मयुरेश आता पूर्णपणे डॉमिनेट करणारी फलंदाजी करतोय. मागच्या 2 सामन्यामध्ये असफल राहिलाय. बैलगाडा क्षेत्रातील आमचा अजून एक चांगला बैल आमच्या समोरून जात आणि महादेवाचे नंदी जात असताना आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोरून बैलगाडा क्षेत्राने संपूर्ण महाराष्ट्राला धुमाकूळ घातले आणि संपूर्ण आमचा क्रिकेट वर्ग देखील सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये जात असतो. जबरदस्त कामगिरी बैलगाडा क्षेत्रामध्ये मथुर असतील, सोन्या असतील, बकासूर असतील, टॉपचे 10 बैलांमध्ये यांचं नाव नेहमीच घेतलं जातं. हरण्या बैल असेल. चांगला चेंडू येतोय तो डॉट बॉल. फसवलाय अक्षरशः दीपकला. मी तरी म्हणेन एक हलकासा बाउन्स पाहायला मिळाला. बाउन्स जास्ती करून वेगवान असतात पण यावेळी हलकासा बाउन्स पाहायला मिळाला वसंतच्या माध्यमातून. साईबाबा संघ कालच्या दिवसात मेगा फायनलमध्ये गेलेला संघ. अजून एक चांगला चेंडू. आता यावेळी वेग होता, प्रचंड वेग आणि सातकार साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय यष्ट्यांच्या मागे कामगिरी केली आहे त्यांनी. प्रत्येक चेंडू कलेक्ट केलाय कालपासून. उत्कृष्ट किपिंग. मी तरी म्हणेन खूप चांगली किपिंग आहे. डॉट बॉल येतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट प्रेशर क्रिएट करतात आहे दीपकवर. ज्या दीपकने मागच्या 2 सामन्यात मयुरेश बाद झाल्यानंतर चांगली कामगिरी केली. एक अर्धशतक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. मागच्या सामन्यात 43 धावांची इनिंग त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि यावेळी काय केलंय, कॅच प्रॅक्टिस करत होते वाटतं. कॅच प्रॅक्टिस करत होते. स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना का चेंडू लागलाय का नाही ही असते खेळाडू वृत्ती. एकमेकांना समजून घेण्याची भावना प्रत्येक खेळाडूमध्ये असायला हवी लागते. तर उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट. फ्रीट बॉल तुम्ही बघू शकतात. आज स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यासाठी तुम्ही पाहिलं की आमचे सर्वांचे लाडके माननीय श्री राजनजी भानुशाली साहेब केंद्रीय अध्यक्ष आमच्या पुन्हा एकदा बिमार गोलंदाज बाद होतोय. त्यानंतर माननीय श्री विनायकजी जाधव साहेब कार्याध्यक्ष तुम्ही पाहिलं आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर माननीय श्री राजेशजी मुख्य समन्वयक. त्यानंतर माननीय श्री सुशांतजी सावंत केंद्रीय सचिव. माननीय श्री पांडुरंग गायके सर केंद्रीय संयुक्त सचिव. माननीय श्री प्रवीण करंगुटकर प्रादेशिक सचिव कल्याण. समस्त मान्यवर आज आमच्या VIP डाईसमध्ये तुम्ही पाहू शकतात. खूप चांगली त्यांची कारकीर्द राहिली. आपल्या नवीन बॉलर आले ते महेश. फ्रीट कंटिन्यू असणार आहे कारण 2 बिमार टाकलेत. महेश गोलंदाजीच्या मार्कवर सच्च. पुन्हा एकदा खराब लाईन. नो बॉल. आता यावेळी बॉलिंग ट्रॅकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आहे. फ्रीट कंटिन्यू आहे. वारंवार फ्रीट भेटतोय आणि फ्रीटची हॅट्रिक जी पाहायची होती आम्हाला नो बॉलची ती देखील पूर्ण आहे. शॉर्ट पिच बॉल. मी तरी म्हणेन आ बैल मुझे मार आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पार 4. तिथून समीकरण बदललंय. दीपकची बॅट शांत होती ती ओपन केली आहे. बॅटचा पेस ओपन होतोय. चेंडू चाललाय प्रेक्षक गॅलरीमध्ये. आमच्या खुर्चीला उडवताना 6 धावा षटकार.
वर आता 33 या षटकात धावा आल्या त्या 18 समीकरणामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी आम्ही पोहोचवतोय एकही गडी बाद नाही दीपक शांत होता त्या दीपकची बॅट ओपन करून दिली गोलंदाज महेशने पहिले वसंतने गोलंदाजी केली त्यांची पुढची ओव्हर महेशने कंटिन्यू केली अन्सारी नवीन गोलंदाजीच्या मार्कवर कालचे खेळाडू आज सध्या दिसत नाही वाटतं संघामध्ये खेळाडू आलेले नाही वाटते साईबाबा 11 संघाचे मनोजजी हा फायनलचा अंतिम सामना आहे तर आपण किती ओव्हरचा खेळवतोय 4 षटकांचा प्रत्येकी 1 ओव्हर हा प्रत्येकी 1 ओव्हर फ्रेश बॉलर तुम्हाला वापरायचा आहे यस प्रत्येक बॉलरला 1 ओव्हर देणं अनिवार्य राहणार आहे चांगल्या यष्टीरक्षण बघा एकही चेंडू त्यांनी आतापर्यंत सोडला नाही जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त विकेट किपिंग काल देखील जयेशचा जो कॅच पकडला आणि जो सेलिब्रेशन पाहिला जबरदस्त होता उडवलाय जोरात उडवलाय तर समोरच्या दिशेने उडवलाय मयुरेशने साइड स्क्रीनवर चेंडू आदळतोय मिल्टीन धावा 4 सांगेन जेव्हा मयुरेशने पहिल्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली 69 धावा केल्या त्यानंतर 2 सामने मयुरेश 0 वर बाद झाला आणि जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा दीपकने पहिल्या सामन्यामध्ये 54 धावा केल्या त्यानंतर 43 धावांची इनिंग केली आणि 2 चेंडूच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 42 आणि दिलेत पंचांकडे चेंडू दिलेले आहेत आणि मी दीपकसाठी एकच म्हणे जबी जबी मॅटर बडे तो दीपक खडे अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे दीपकने ज्या पद्धतीने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलाय दोन्ही सामन्यात मयुरेश 0 वर बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने कामगिरी केली एका सामन्यात अर्धशतक इनिंग केली मागच्या सामन्यात 43 धावा गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावर केली आणि त्यांच्यामध्ये मनोजजी या फायनल मध्ये ही जी बॉलिंगचं क्षेत्ररक्षण जे सजवलंय याच्यामध्ये आमच्या संघटनेचे कल्याण मंडळ 2चे सचिव आमचे रोशनजी गायकवाड त्यांची संघ आहे अतिशय चुरस त्यांनी ही फायनल पर्यंत आलेत खूप सुंदर असं त्यांनी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि याच दरम्यान आपण बघतोय धाव्यांचा वेग एवढा वाढलाय धावा झाल्या 44 म्हणजेच काय आधीच कर्जबाजारी त्यात घेतली उधारी ओव्हरथ्रो मनोजजी जर या सामन्यात सलग 2 कॅच जर रोशनजी गायकवाड साहेबांनी घेतल्या तर माझ्यातर्फे त्यांना 1000 रुपये बक्षीस आपण क्या बात आहे आणि स्ट्रोक पण तुम्ही पाहू शकता शॉट ऑफ द टुर्नामेंट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अक्षरशः फ्लॅट अँड ग्लोरियस येतोय षटकार वेग फायनल सामन्यामध्ये 50 धावांची सांघिक भागीदारी सुद्धा पाहायला मिळते फुलटॉस टर्न केलाय लॉंग लेगच्या माध्यमातून चेंडू थांबणार नाहीये प्रचंड वेग सीमारेषा पार षटकारानंतर चौकार
तर सुभाष तुपे तुम्ही पाहू शकतात गोलंदाजीच्या मार्कवर माफी असावी. आणि त्यांचा काल सेलिब्रेशन खूप होता, पण जसे जसे विकेट जात होते पूर्णपणे सेलिब्रेशन करत होते. 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे आमचे सूत्रसंचालक आणि त्याचप्रमाणे केंद्रीय संयुक्त सचिव माननीय श्री पांडुरंग गायके सरांच्या माध्यमातून तुम्हाला कॅश प्राईज लावण्यात आलेलं आहे. बॅटर्स बाद झालेत. मयुरेश न्यू बॅट्समन मैदानात आले आहेत. आल्या अनिलने खेचून काढलाय, पण प्रोटेक्शन आहे तिथे. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल, पण आता स्ट्राईकवर आले ते दीपक. मनोजी काल जे आपण बघितलं मॅचला, सेमीफायनलच्या मॅचला तुपेजींनी खूप एन्जॉय केला. त्यांनी कोलाटोड्या सुद्धा काढलेल्या आहेत. आणि जेव्हा मेगा फायनल जिंकते तेव्हा त्या उड्या पुन्हा एकदा आपल्याला दिसतील. एक धाव मिळते. 2 धावा घेतलेल्या आहेत. 2ने धावसंख्या पुढे जात असताना 58 फायटिंग टार्गेट तर सध्या उभा राहिलाय. मी तरी म्हणे 14 ते सरासरीने सध्या तरी धावफलक घालता ठेवतात आहे. चांगली कामगिरी दीपकची. अनस्टॉपेबल बॅटिंग. तिन्ही सामन्यामध्ये संपूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत असताना पुढे येऊन खेळले. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला पाठवल्या सर्वात लांब, सर्वात दूर. चेंडू छूम अंतर, सीमारेषे पार. गोल 6 धावा. कटचा एक चांगला आणि देखना फटका. क्रिकेट मधला सर्वाधिक सेफ फटका बॅट्समन दीपकच्या बॅटमधून चौकार. बाळासाहेबांचा महाराष्ट्र असताना दुपारच्या सत्रामध्ये फ्लॅग शांत होते, पण आता वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. शॉर्ट एम पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषे पार. गोल ब्युटिफुल. षटकार. मोबदल्यात आणि जिंकण्यासाठी दावा करायचे आहेत त्या 75. अनेक महत्वाची अनाउन्समेंट की साईबाबा संघातील काही खेळाडू आज पालखी सोहळा आहे महादेवांचा, त्यामुळे इथपर्यंत येऊ शकले नाहीयेत. त्यामुळे थोडं संघामध्ये चेंजेस दिसलेत. हरकत नाहीये. सामना तुम्हाला खेळायचा आहे. 75 धावा करायच्या आहेत. आणि गो टू पांडुरंग सर. मनोजी बघा, आपल्या कालच्या सत्रामध्ये आणि आजच्या सत्रामध्ये तुम्ही थोडं जरा ऑब्झर्वेशन करा. हायेस्ट स्कोर कुठल्या संघाचा आणि किती आहे हे जरा सांगितलं तर बरं होईल. अलिबाग वॉरियर्स निश्चितच, कारण सर्व सामन्यात पहिल्या सामन्यात त्यांनी 88 धावा केल्या, दुसऱ्या सामन्यात त्यांनी 68 केल्या. त्यानंतर आता मागच्या सामन्यात देखील धाव्यांचा वेग कमी होता. 52 का 53 होते मला वाटतं. आय थिंक बरोबर 52 होत्या, त्या त्यांनी डिपेंड केल्या. आणि त्यानंतर आता या सामन्यात 74, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर 200 पेक्षा जास्त धावा आता अलिबाग वॉरियर्सच्या झालेल्या आहेत. बरोबर, निश्चित निश्चित साहेब. आज आमच्या महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेच्या वतीने ज्या यावर्षीच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी पर्व 2026 स्मृती चषक सामन्याचं आयोजन केलेलं आहे. या सामन्याच्या बक्षीस वितरणाकरता आमच्या संघटनेचे सर्व अध्यक्ष आदरणीय राजनजी भानुशाली साहेब इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष विनायकजी जाधव साहेब येथे बक्षीस वितरण करण्यासाठी उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे मुख्य समन्वयक श्री राजेजी जोशी साहेब इथे या संघाला बक्षीस वितरण करण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय सचिव श्री सुशांतजी सावंत साहेब येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री पांडुरंगजी गायके, मी स्वतः
संयुक्त सचिव इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. निश्चित या कार्यक्रमासाठी आमचे परिमंडळ अध्यक्ष महेशजी गगे साहेब, त्याचप्रमाणे सचिव श्री पद्माकरजी शेंडके साहेब, उपाध्यक्ष सूरज धामपूरकर, खजिनदार श्री लोखंडे साहेब, सतीश लोखंडे साहेब, त्याचप्रमाणे प्रादेशिक सचिव प्रवीण क्रंगुटकर साहेब तथा एच ओ सोसायटीचे संचालक हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि एक महिन्यापासून ज्यांनी परिश्रम घेतले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ते आमची सर्व कार्यकारिणी, सचिनजी पेंढारकर आणि त्यांची सर्व टीम यांना मी खूप खूप धन्यवाद घेतो. कारण की अशा निसर्गमय वातावरणात आणि हे ग्राउंड ज्यांनी चॉईस केलं ते या विभागाचे, या क्षेत्रातले मला वाटलं लाईनमन आहेत, जनमित्र आहेत. मनोजजी राठोड हे या कमिटीतले कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी सुचवलं कमिटीला की माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एक सुंदर असं ग्राउंड आहे. आतापर्यंत जर विचार केला की आपण सिमेंट पिचवर मॅच घेतल्या होत्या, परंतु मनोज राठोड कार्याध्यक्ष यांनी सांगितलं की उंबारली या ठिकाणी सीझन मॅचेस होतात, त्याप्रमाणे हे ग्राउंड आपण यावर्षी घेऊ. आणि कमिटीचे सर्व सदस्य आणि परिमंडळ कार्यकारिणी, केंद्रीय कार्यकारिणी कल्याण झोन यांनी अनुमती दिली आणि हे ग्राउंडची परवानगी देऊन या ठिकाणी आपण मॅचेस घेतो. धन्यवाद साहेब. मी मनोजीला पुढील सूत्रसंचालन किंवा कॉमेंट्री करण्यासाठी मी आमंत्रित करतो. थँक्यू पांडुरंग सर. तर सामन्याच्या दुसऱ्या सत्रात वळतो आपण. लेट्स प्ले, गेम इज ऑन. प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. पहिला चेंडू उचलून घेण्याचा प्रयत्न आहे. अर्ली स्विंग बॅट, लवकर बॅट फिरली, येतोय तो डॉट बॉल. तुषार सातकर तुम्ही पाहू शकता आता बॅटिंग मार्कवर पहिल्यांदाच संधी मिळाली आहे मला तरी वाटतं, कारण काही खेळाडू आता अनुपस्थित आहेत, त्याच्यामुळे आता सर्व भार आता त्यांच्यावर आलेला आहे. धावा देखील प्रचंड आहे आणि समोरच्या दिशेने उडवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू गेलाय वन बाउंस ओव्हर द रोप, सीमा रेषा पार, चौकार. गोलंदाजावर जेव्हा चौकार षटकार येतो निश्चित प्रेशर येतो गोलंदाजावर. धावा झाल्या आता तुम्ही बघू शकता त्या 5. प्रचंड धावा करायच्या आहेत. 75 धावा म्हणजे अजूनही 70 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 22 चेंडू मध्ये. 1,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पांडुरंग गायके सरांच्या माध्यमातून शॉर्ट पूल केला. यावेळी पुन्हा एकदा नो मॅन्स लँड आहे. क्षेत्ररक्षकाला लॉंग चेस आहे. चेंडू शर्यत जिंकणार आहे यामध्ये तीळ मात्र शंका नाही आणि मिळतोय तो चौकार. चालू असल्या आज सामना तुषार सातकर प्रयत्न करतात ते चौकार त्यांच्या बॅटमधून पुढे येऊन खेळले. सॉफ्ट हँड फटका खेळलेत. पुश रहो खुश रहो असाचा फटका पाहायला मिळतोय. फेकी देखील त्यांच्याकडेच, कारण टार्गेट केलंय सध्या तरी त्यांना आउट करण्यासाठी. थ्रो देखील ऑन द स्टंप. धावा झाल्यात त्या आता 11. आणि यावेळी शफल होऊन खेळले, सक्सेस सुद्धा झाले. चेंडू घरंगळत चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या षटकातील तिसरा चौकार तुषार सातकरच्या बॅट मधून. आणि एक महत्वाची अनाउन्समेंट आहे तुषार सातकर साहेबांच्या माध्यमातून. साईबाबा संघ विजय होतो किंवा पराजय होतोय तरी तो शिर्डीच्या दर्शनाला जाणार आहे ही माहिती आम्हाला आता पोहोचलेली आहे.
आणि कालच ते म्हटले होते की आम्ही मेगा फायनल मध्ये गेलो तरी आम्ही शिर्डीला जाणार आहोत आणि ते जातील देखील. आणि पायी बोललेले बघा लक्षात आहे. आणि रोशनजी गायकवाड सरांनी सांगितलेलं यस करून सर्वात पहिले थंब त्यांचा झालेला आमच्याकडे. हरकत नाहीये, पायी जा, चालत जा, बसने जा, एरोप्लेनने जा किंवा आपली वंदे भारतने जा, पण आता जा. तर साईबाबांचं तुम्हाला बोलवणं आलंच आहे, कारण इरादे बनते बिघडते लेकिन शिर्डी वही आते जिसे साई बुलाते. साई बाबा की जय. लावा साईबाबाचं गाणं. सत्कार साहेबांच्या बॅटमधून आपण पाहिले तर चांगली फलंदाजी त्यांनी केली, पण एक मी तरी म्हणेन यष्टीच्या मागे त्यांचं यष्टीरक्षण खूप चांगलं झालं. एकही चेंडू त्यांनी सोडलेला नाहीये आणि जे आमचं जे काय स्कोर कार्ड आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू बक्षीस समारंभाच्या वेळी. पण अजूनही सामना संपलेला आहे मित्रांनो. 18 चेंडू 19 धावांची गरज. 19च्या सरासरीने या धावा करायचे, 59 धावा करायच्या आहेत. समोर खेचलाय चेंडू, एकच धाव मिळेल. स्ट्राईकला बऱ्याच वेळानंतर तुम्ही पाहू शकता तर रोशन गायकवाड सरांना त्यांच्यासाठी 3 चेंडू 3 षटकारासाठी 1,500 पांडुरंग गायके सरांच्या माध्यमातून, त्याच नंतर विशालजी पावशे साहेबांकडून तब्बल 1000 रुपये म्हणजे टोटल 2,500. आणि या 2,500चा ATMचा पिन नंबर आता आम्हाला सांगायची गरज आहे का? कालपासून आम्ही सांगितलंय 1500 आणि 100. फलंदाज झाला 0. पुढचा बॉल मारुती. नक्कीच संजीवनी आणली, प्रत्येक सामन्यात अचूक गोलंदाजी केले. सामना फसला तिथे मारुतीने गोलंदाजी केले. लक्ष्मण आजारी होते, मारुतीने संजीवनी आणली हिमालय पर्वतात जाऊन. पण या मॅच मध्ये आणि या सामन्यामध्ये मारुतीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, वाखाणण्याजोगी गोलंदाजी. सर्वात इम्पॉर्टंट काय होतं तर जेव्हा एक बॉल मध्ये 2 धावेंची गरज होती आणि मारुतीने केलेला थ्रो थेट मेगा फायनल मध्ये एंट्री. अलिबागला एंट्री नाही भेटली पण मेगा फायनल मध्ये एंट्री भेटली. शॉर्ट ऑफ पोल, यावेळी क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक, षटकार. कर साहेब प्रादेशिक सचिव कल्याण. फुलटॉस टर्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत मयुरेश. मनोजी खूप काटेकी लढाई चालू आहे, पण तुषारजी सातकर साहेबांची एकतर्फी झुंज
चालू आहे संघाला विजयाकडे खेचण्यासाठी. काय वाटतंय मनोजी आपल्याला? ना निश्चितच प्रयत्न असा करा की संघर्षाला देखील तुमच्या विजयाची चोख तुम्हाला पार पाडावी लागेल. कारण ज्या पद्धतीचा प्रयत्न आहे ना, संघर्ष मी तरी म्हणेन त्यांनी हार नाही मानले. मनुष्य केव्हा हारतो? जेव्हा तो मनातून हारतो. मैदानात किती बरोबर. मोठा संघ असू दे त्याचा विचार कधी करायचा नसतो, पण तुम्ही मनातून हारलात तर तुम्ही समजा कुठल्या पण क्षेत्रात जा, तुम्ही तिथे हारालाच. तुषारजी सातकर साहेब खूप एक खुनसी प्लेअर आहेत. आता इंडियन टीममध्ये जसं विराटजी कोहली आहेत त्याचप्रमाणे त्यांची नीती तशीच आहे. एकतर्फी झुंज शेवटपर्यंत तुषारजी सातकर साहेब देणार आहेत आणि आपल्या संघाला कसं काय करता येईल बघा. प्रत्येक बॉलमध्ये त्यांची स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येक बॉलला त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त मला स्टार्ट करून द्या, 1 रन काढून मला फक्त फ्रंटला आणा, बाकी मी प्रयत्न करतो 100%. आणि बॉल जर सीमारेषा बाहेर करायचा असेल तर निश्चित तुषार सातकर साहेबाला स्ट्राईक द्यावा लागेल. आणि हाच संघ येणाऱ्या प्रत्येक मॅचसाठी म्हणजे याच्यासाठी तुषारजी सातकर साहेब जेवढे स्ट्राईकला राहतील त्यासाठी त्यांना खूप फायदा होईल असं मला वाटतं. आमच्या कमिटीचे कार्याध्यक्ष मनोजी राठोड साहेब यांनी कमिटीशी संपर्क साधावा. आणि खरंच मी तरी म्हणेन तुषार सातकर साहेब ज्या पद्धतीने फलंदाजी करतात ते चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. संघासाठी धावा करतात ते धावा प्रचंड आहेत. आज काही खेळाडू त्यांचे आले नाही, फ्रंटलाईन जे प्लेयर आहेत त्यांचे ते सध्या नाही आहे. जिम्मेदारी त्यांच्यावर आहे, जिम्मेदारी घेतात आहे. आणि कधी कधी असं असतं की एखाद्या राजाला आपल्या प्रजेकडून काम करून घ्यावं लागतं, पण कधी कधी प्रजा नसते तेव्हा राजाला देखील ती जिम्मेदारी घ्यावी लागते. तशी जिम्मेदारी सध्या हे घेत बघा, असतात. जोपर्यंत तुषारजी सातकर साहेब स्पीचवर आहेत, जसं इंडियाला वाटतं की स्पीचवर रोहित शर्मा आहे, तोपर्यंत काही अडचण नाही. आणि नॉन स्ट्राईकला सुद्धा खेळणारे आता विकेट दिलेले त्यांनी. तुषारजी सातकर साहेबांनी जेवढी स्ट्राईक घेऊन जर खेळले तर संघासाठी ते निश्चित काहीतरी करू शकतील. आणि निश्चितच मी तरी म्हणेन आज इंडिया पाकिस्तान सामना आहे आणि मी एकच म्हणेन संपूर्ण संघ आहे, पण आज आमचा राजा खेळाडू विराट कोहली संघात नाही. कारण आज खरंच त्याची गरज आहे. त्यांची विराट कोहलीची उणीव आपल्याला आज संघाला भासणार आहे. निश्चित त्यांचं जे खुनसी नेतृत्व आणि कर्तृत्व आहे ते आपल्या संघाला आहे. कारण की प्रत्येक ज्या वेळेस पाकिस्तान बरोबर मॅच झाली त्यावेळेस विराट कोहलीने खुन्नस काढलेली आहे. त्याचप्रमाणे पुढील सामना विनोदजी आणि काढलीच पाहिजे, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ हा आपला दुश्मन आहे आणि त्यामुळे त्याला चारही मुंड्या चीत करण्यासाठी विराट कोहली संघात असावा. कारण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्याशी सामना खेळण्याची ताकद फक्त विराट कोहलीमध्ये. हरकत नाहीये, भारतीय संघ देखील कमी नाही. शुभम गिल आणि सूर्यकुमार यादवच्या माध्यमातून संघामध्ये खेळतोय, ते देखील कमी नाहीये. सामना आपण जिंकणार आणि त्यावर विजयी चौकार देखील लावणार आणि आलाय तोच चौकार. विनोदजी, गेल्या शनिवार आणि रविवारी आमच्या महावितरणचे ACA म्हणजे अभियंता संघटनेच्या वतीने कोण गाव आहे ते मॅचेस झाल्या. त्या मॅचेसचं प्रथम पारितोषिक ह्या अलिबाग संघाने पटकावलेलं आहे. निश्चित अलिबाग संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगले त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे आणि संघासाठी खूप जीवतोड तो पण शेवटच्या बॉलपर्यंत प्रयत्न करतात. आणि निश्चितच एवढा दूरवरचा प्रवास करून आले तर आम्ही खेळण्यासाठी आलोय, आम्ही जिंकण्यासाठी आलोय, ही जिद्द त्यांच्या मनामध्ये. नुसतं सामने आणि सामने खेळण्यासाठी त्यांची कुठे प्रतिक्रिया नाहीये. कारण मयुरेशसारखा फलंदाज बाद झाल्यानंतर दीपकने जी कामगिरी केली, संघाला सावरला, आता देखील त्याची उपयुक्त गोलंदाजी झाली. आणि तसंच त्यांच्या मनात एकच आहे की आम्हाला विजय मिळवायचा नाही तर चॅम्पियन पदावर नाव कोरायचं आहे. आणि सध्या तरी तशाच दिशेने वाटचाल करत असताना अलिबाग वॉरियर्स संघ. मनोज, सध्याची कंडिशन काय आहे, काय स्थिती आहे, कोणाकडे मॅच झुकलेला आहे, किती बॉलमध्ये किती रन पाहिजेत, हे जरा स्कोररनी तुमच्या मार्फत सांगितलं जरा बरं होईल. 7 चेंडूमध्ये 42 धाव्यांची गरज आहे, म्हणजे 6 षटकाराने सुद्धा आता हा सामना जिंकू शकत नाही. हा सामना एकाच ठिकाणी जिंकू शकतो, मी सांगू शकतो. नो बॉल नाही, नमस्कार का दुसरा नाम चमत्कार. चमत्कार. बस चमत्कार आता हा सामना वाचू चमत्कार शकतो. झाला तर नो बॉलच पाहिजे साहेब. नो बॉलवर 6 यायला पाहिजेत. नो बॉल टाकणार नाहीयेत, कारण त्यांना देखील माहिती आहे. सातकर साहेबांनी सांगितलंय थांबा, सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण शर्यत अजून मी जिंकलेलो नाही. तुषार सातकर साहेबांनी खूप एकतर्फी झुंज दिलेली आहे. कालच्या सत्रामध्ये त्यांचा अप्रतिम असं त्यांनी खेळ त्यांनी दाखवलाय, त्यांच्या संघाने दाखवलाय. निश्चित त्यांना
आता एकतर्फी झुंज चालू आहे, उडवला त्यांना बघा, या- अतिशय ह्यूज सिक्स म्हणता येईल त्यांना अरे मी बाउंड्रीच्या बाहेर. म्हटलं होतं खरं हार के बाद जीत आहे. त्यांनी संघर्ष केला, ज्या हारमधून त्यांनी जो धडा घेतला, संघर्ष केला आणि आज त्याचं रूपांतर तुम्ही पाहू शकता. विजयावर तर 100% नाव आता त्यांनी कोरलेले आहे. फक्त औपचारिकता उरले शेवटच्या 2 चेंडूचे विजय पदावर, चॅम्पियन पदावर नाव कोरण्यासाठी. अलिबाग वॉरियर्सला अजून एक वेगवान चेंडू. आणि काय करतात हे फलंदाज, चान्स दिलाय, खेळत राहा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचा बॉल आहे वाटतं. चॅम्पियन्स पदावर नाव कोरायचं आहे आणि डीजे वाल्यांना विनंती आहे शिवसेनेचं सॉन्ग रेडी ठेवायचं आहे. उडवलाय हवे ते काय पावल अगेन, पण चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन्स ठरलेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2026 मधला अलिबाग वॉरियर्स चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन अलिबाग वॉरियर्स. आणि स्टंप घेऊन यायचे.